डान्स करून तुझ्या रूपाचं येडला गेलंय तुझ तर म्हणजे तुला जमत त्याच्यासाठी ते ढगात कुठं का तू काय करायला परत मम्मा काय काय ऊन लागायला का आता ते नमस्कार कशात सगळे तुम्ही सगळे मजेतच असाल तर आपले बोर तर खोडणं झालेली आता हे बघा बोर खोडली आता त्याच्यावर झाकण टाकायसाठी आजच झाकण आणलं हे बघा तुम्ही बघू शकता लाईट गेलेली पण आत्ताच लाईट गेली खूप वारा चालू आहे पाऊस येण्याची शक्यता आहे बघा पत्र इतर सगळे लावलेले आणि पाऊस येण्याची खूप शक्यता आहे ते तर बरं झालं आमचं काम लवकर आटपट गेलं 3-4 दिवस झाले आता काम आटपून आणि आता हे बघा वातावरण किती छान झालेलं आहे बघा साबाळ आलेले बघा चल आपण जाऊन दोघं जण डान्स करू तुझ्या रूपाचं येडला गेलंय तुझ तर म्हणजे तुला जमत त्याच्यासाठी ते ढगात कुठं जाऊन टाकत नाही चल तुझ्या रूपाच एवढं मस्त वातावरण झालेलं असं वाटलं की मस्त लगे चहा प्याव या वातावरणात पण ही काय आता हिला लईच लागायला पाणी चहा बनवला पण काय करणार तू पाणी लागतं चहा बनवायला तू चहा बनव मी तुझ्यासाठी चूल बनवतो काय फायदा नाही पण पाऊस आहे ना बघू ना चल ना आज सुरुवात तर करू तशी आमच्या इथं गॅस खूप महाग झालेला आहे आणि हॉटेलवर आम्हाला गॅस नेहमी लागतो त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की म्हणजे चूल लावायची आता श्रुती चुलीवरचा स्वयंपाक करणार ते तुम्हाला दाखवूनच पुढं कारण की बघा इकडं तयारी चालू तर चूल बनवायची आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा तर हे बघा असे काही काल मी हे बघा असे लाकडं तोडले असे काही विटकाऱ्या घेतल्या आणि आता हे पत्रा खोलायचं मला आणि ह्या पत्रावरच आम्हाला चूल मांडायची कारण की खाली मांडली तर ही फरशी फुटून जाईल बघा गरम होऊन तर त्यामुळं आता असं करायचं आहे आणि एकदम गावाकडची फिलिंग येईल आणि चुलीवरचं जेवण भेटेल खास म्हटलं तर खायला चुलीवरचं आणि ते श्रुतीच्या हातचं बघू कशी बनवती लागता सवय लागेल लगेच एक मुहूर्त काढून मस्त अशी एकदम डिश बनवू आणि तुम्हाला त्याची आम्ही रेसिपी व्हिडिओ बनवू काय का श्रुती मस्त एक चुलीवरची रेसिपी बनवून आपण बापरे बाप दे हे पण आहे का आपल्याकडं त्याचा मुहूर्तच नाही लागलेला अरे बाप हे मस्त आहे गड मातीवरचं मग म्हणजे पहा ना पहिलेच तयारी करून ठेवली तिला जास्त भांडे घासायला पडणार नाही काळी मस्त आहे गडे पण तर तुमची तर पण ऐका कमेंट नक्की सांगा तसं नसन तर मी नाही का हे प्रोडक्ट टॅग करून टाकन तुम्ही आपल्या व्हिडिओ याच्यावरती तुम्हाला दिसेल ते तुम्ही जाऊन बाय पण करू शकता मी बघतो भेटतं का पहिले मला हे ऑनलाईन त्यानंतर मी टॅग करेन खूप दिवस झालेले मी याला मागवलं होतं त्याचा काही वापरच नाही झाला हां भेटतं का तुझी होती का नाही चहा इकडे बाहेर हे बघा हे टॉप घेतलं बा श्रुतीने कसं आहे कमेंट नक्की सांगा उभं राहावरती डब्बा आहे राहू दे ना मग काय आलं आपण कुठं त्याचं लगे प्रमोशन करायला लावलं तर ड्रेस कसा वाटतो नक्की सांगा कमेंटमध्ये फिरून दाखव ना कुठं तर ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा ड्रेस कसा वाटतो आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी हे पण प्रोडक्ट टॅग करून टाकेन कारण की या प्रोडक्टची लिंक आहे माझ्याकडे आत्ताच आलेलं आहे काल परवा आलेला आहे हा ड्रेस आणि तुम्हाला जर लागत असेल आपल्या चॅनलला मी खाली टॅग करतो तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता आणि चला आता मी पुढं काम करतो तुम्हाला दाखवतो श्रुती डायरेक्ट स्वयंपाक करताना तुझ्या रूपाचं येडला गेले इडली का चूल काय करायला परत मम्मा काय चुलीवर स्वयंपाक करायली तर हे बघा आता आज चूल झाली ही चालू कारण एवढा दिवस पाऊस चालू होता बरंच सारखं बाजूला त्या दिवशी काल आम्ही म्हणजे 2 दिवस आधीच घेतलेला याच्या आधीचा व्हिडिओ थोडा पण तेव्हा पाऊस आला त्यामुळे काही करताच नाही आलं वरतून उघडं त्यामुळं पूर्ण वळलं झालं तर मग आज सकाळी शूटिंग आज मी करते त्याच्यावर पोळे आता गवऱ्या आणून देऊन तुला मी आज ह्याच्यावर गवऱ्या आणून द्यायची मम्मा तुझ्या हातात काय तुम्ही हातोडी दाखवली ना छोटी छोटी हातोडी बघा
लय दिवसानंतर दिली त्याला आजार. फक्त पोळ्याच का रे त्याच्या? मग काय स्वयंपाक केलं का? खाऊ ना आज येतात ना त्या. ते बाहेर का? अरे ते आपले ते सप्ताह चालू आहे ना, तर ते श्रीकांत काका नाही का, ते नाही का सगळ्यांना जेवायला केलेले. तुला बी तुला नाही म्हणलं लागले त्यांच्या घरचे सगळे. तू येऊ नको जेवायला. वाजू नको तसं. तू येऊ नको म्हणलं लागले जेवायला. वाजू नको वरात. ठेवून देईन मी हातोडी नंतर. मी नाही मी ठेवून देईन मी हातोडी. जा मग तिकडच्या घरात जाऊन कर. वाजू नको इथे जा. मी हातोडी ठेवून देईन नाही. शांत बस थोडं. डेंजर आहे डेंजर. काय ऊन लागायला का आता? ऊन असं मग डोळ्यात जातो. ते हे लाकडाचं पडसले जास्त. चालू आहे ना. छोटं टाक ना त्याच्यात, तिथे बसत नाही तर. एक टाक. हे बघा पोळ्या. मी लय मोठे छोटे कापून दिले मा. किती मोठे मोठे झाले. चुलीवरच्या पोळ्या. चुलीवरच्या पोळ्या. भाजी गिजी केली नाही याच्यावर? मला भाजी टाकली शिजायला. टमाटर चटणीच केली. आता मग उपवास आहे चतुर्थी, मला केलं की नाही काही खायला? थोडं झाल्यावर करायचं. मी जाणार लगेच बाहेर. आता मला काम आहे तेवढं काम करून मग आल्यावर करून. आल्यावर करून. आल्यावर कर द्या. गॅस लय महाग झाला, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आता चूल चालू केली. एक तर स्टोव पण भेटत नाही. पहिले स्टोव भेटत होता 1800, आता तेच स्टोव 4000, 5000, 6000 असे रेट सांगायला लागले. आणि स्टोव पण भेटत नाही म्हणून आम्ही चूल चालू केली. कारण की आम्हाला हॉटेलवर जास्त लागते गॅस, त्याच्यामुळं म्हणलं आपण घरचा स्वयंपाक चुलीवरच करू. म्हणून श्रुतीला आता चुलीवर स्वयंपाक करावा लागणार. नवीन नवीन येईल तिला मजा, पण नंतर नाही सांगते. नवीन नवीन मजा येईल तिला, पण नंतर. काय मोठी बाहेरची? बाहेर चूल नाही वरत गॅस आहे गॅस. गॅस आहे बाहेर, चूल नाही चालू. अशी मोठी पाय बरं चूल आहे का गॅस आहे? पाय बरं एकदा तू. शेगडी ती शेगडी. मी येऊ का जाऊन मग? हा मग आता झालं ना मग. काय झालं? सगळं चिरलेलं आहे नुसतं हे करायचं. नाही ते मला श्रीकांत सोबत जायचं बाहेर. मी येतो, तुझून काम आहे. गॅसच ना. तर हे बघा मोटरचं बी काम होत आलं. आता इथं झाकण टाकायचं. हे झाकण आणलेलं आहे मी. झाकण खूप मजबूत आहे. हे बघा किती बी जण उभा राहिले तरी काही होत नाही. 1 टनपर्यंत हे वजन सांभाळतं. 1-2 टनपर्यंत. हे बघा असं काही झाकण ठेवायचं त्याच्यावर आता आम्हालाही. आणि लाईट फिटिंग पण करून घ्यायची, नळ फिटिंग पण करून घ्यायची. त्याचं पण सामान मी घेऊन आलेलो आहे. जास्त नाही करायचे बा, ते सामान पण आणलेलं आहे. आणि हे वायर पण मदत आहे. असं निघून जाईल हे वायर. हे वायर मदत लावले वर पडशील. हे वायर मदत आहे, तर हे वायर पण निघून जाईल. इथून आपण अंडरग्राऊंड फिटिंग करणार आहे अशी इथून अशी इकडं. आणि मीटर बॉक्स इथेच ठोकणार आपण तो स्टार्टर बॉक्स. हा हे बघा स्टार्टर बॉक्स सध्या असंच ठेवलेलं आहे. सगळंच सध्या असं वरच्या वरच ठेवलेलं आहे. हे काय आहे रे वरत? हे काय आहे रे वरत? वरचं खेळतं म्हणजे मोदक बनवायचं इथे, पण ते त्याला खेळायला दे. तर असं काही झालेलं आहे मोटरचं काम. आणि आपण पत्र पण चेंज केलेले. हे एक पत्र नवीन टाकलं कारण की हे पूर्ण सडलं होतं. भिंतीमध्ये होतं अर्थ, त्याच्यामुळं ते पत्र नवीन टाकलं. तोडलं होतं ना आपण. तर लवकरच मोटरचं काम सोडून तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. लाईट फिटिंगचं हे ते सगळं. हो मला हातोडी लागली ती इथं. रक्त निघलं होतं. हा पडशील तू मागं. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.